नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बाराते, ॲग्रोनेट संचालक मानवत. आज आम्ही शेलू तालुक्यातील रावे या गावी आलो आहोत. आपल्यासोबत पंचायत समिती सभापती श्री निकम साहेब आहेत. आपण त्यांच्या ह्या पूर्ण 7-8 एकर ऊसाचं पूर्ण नियोजन ॲग्रोनेटच्या माध्यमातून केलं होतं आणि त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकू. तर निकम साहेब, आम्हाला सांगा की आपण ॲग्रोनेटचं पूर्ण नियोजन केलं आणि याच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने ऊस करीत होतात, तर दोन्हीमधला फरक सांगा. आज ऊसाला 6 महिने होत आहेत. 6 महिन्याचा ऊस आपण बघू शकतात. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्टचा अनुभव आला, सांगा. प्रथमतः तुमचं अभिनंदन. तुमची माझ्या प्लॉटला माझ्या माहितीप्रमाणे 7वी ते 8वी व्हिजिट आहे आणि नियोजन जे केलं आहे आम्ही, तर चांदाचं बांधा म्हणजे ऊसाची काळा रान सोयाबीनचं शेत होतं माझं. ते नांगरण्यापासून त्यांनी आमचं पाण्याचं आधी टेस्टिंग घेतलं, जमिनीचं टेस्ट घेतलं, जमिनीमधले कुठले घटक कमी आहेत का जास्त ते आम्हाला सांगितले, धोपड असे. आणि नंतर म्हणजे ऊसाची सरी किती फुटावर वाढायची आणि एका एकरामध्ये डोळ्याची संख्या कमीत कमी कशी असावं व बेनं कशा प्रकारचं तुम्ही छाटावं हे त्यांनी आधी सांगितलं आम्हाला. आणि त्याप्रमाणे आम्ही बेसल डोस आम्हाला सांगितला, जे आम्ही बेसल टाकलं, सुपर फॉस्फेट टाकलं, त्यात गंधक टाकलं, 12-32-16 टाकला त्याच्यात आम्ही. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे सांगितलं आम्हाला की ऊस प्रक्रिया म्हणजे सीड ट्रीटमेंट, की त्यांनी आम्हाला घरपोच घरी आणून दिली आणि एक बॅरल काढून दाखवला. त्याप्रमाणे बेनं कसं छाटायचं आणि ते कशा प्रकारचं ते ऊस ट्रीटमेंट करायचं. आणि उरलेलं जे पाणी आहे 200 लिटरमध्ये एका एकरचं नियोजन होतं. 200 लिटर पाण्यामध्ये ते औषध टाकायचं. त्यांनी जे आम्हाला जे ॲग्रोनेट कंपनी जे औषध दिले असे औषध टाकायचे आणि उरलेलं पाणी नंतर आम्ही ड्रिंचिंग करून घेतलं. आणि नंतर थंडी जास्त होती, थंडी जास्त असल्यामुळं आणि जमीन काळी असल्यामुळं थोडं बेनं खाली गेलं तर ऊसाचं जर्मिनेशन होण्यामुळं त्यांनी परत आम्हाला 2 वेगळ्या ड्रिंचिंग दिल्या. तर मग त्याच्यामुळं ऊसाचं समान फुटवा निघाला आमच्या. आताच्या कंडिशनला जर सांगायचं तुम्हाला तर मी पारंपरिक शेतकरी वडलोपार्जित ऊसाची शेती आम्ही करतो. आम्ही गुराळ गाळीत होतो, नंतर साखर कारखाना ऊस गाळीत होतो. पण ह्यावेळेस आम्ही ऊस लावायला का कंटाळा होतो, कारण ऊसाला रानडुकराचा तास आणि आमचं ॲव्हरेज की एक 35-25-30च्या वर काही केल्या जात नव्हतं, काही केल्यावर जात नव्हतं. आणि मोठ्या प्रमाणात असल्यावर तर 25 तास राहायचं. मग आम्ही आमच्या शेतीला, निसर्गाला, वेळेला दोष देऊन समाधान मानून शेवटी ह्यानं चवाल तर ती ऊस शेती आता सोडून द्यायची. पण ते संतोष भाऊ आले, त्यांनी आम्हाला एकदा त्यांच्यावर इतक्या वर्षी केलं, तर एकदा आमच्यावर नुकसान म्हणून विश्वास करा म्हणून ते आमच्याकडे आले. म्हणजे चला आता 40 वर्ष नुकसान केलं, आणखीन 1 वर्ष नुकसान सहन करू म्हणून आम्ही त्यांच्या त्या किट विषयी माहिती, त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहिले होते आणि गावाजवळ आहेत म्हणून म्हणलं चला आता पाहू म्हणून आम्हाला आता पाहिलं. तर याच्यात आता मला एक सांगायचा अनुभव म्हणजे समोरच ऊस आहे, म्हणजे बोलणं सोपं असते आणि तुम्ही प्रत्यक्ष आता पाहालात तर आम्ही आता कांडे मी त्यांना म्हणजे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणी एक डोळा असा नाही माझा, किमान कमी 4 ते 8 ऊस माझं एका ठिकाणी ऊसाचा जुमडा आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जर पाहत असाल तर. नाही एका दिवस आम्ही कॅमेरामॅनला सांगतो की ऊसाच्या फुटव्याजवळ कॅमेरा करा बोला मामा. आणि सरासरी त्या ऊसाचं म्हणजे त्या 8 ते 10 ऊसापैकी एक ऊसामध्ये 11 ते 10 ते 11-12-10 असे कांडे. तर कांड्याची जाडी फार महत्त्वाची आहे आणि कांड्याची जी उंची आहे तर ते 6-6 इंचाची आहे. पानाची साईज म्हणजे आता तुम्ही पाहतात की पानाची साईज सरासरी एक 6.5-6 म्हणजे खाली तर जवळजवळ 6 इंच आहे, वरी जवळजवळ शेंड्यापर्यंत 3 इंच आहे. आणि ऊसाची हाईट किती आहे? उंचाची हाईट तुम्ही तर पाहिलात, ऊसाची हाईट जर पाहिली आता तर कांड्याची हाईटच 3-3.5 फूट आहे, 4 फूट आहे. ऊसाची हाईट जवळपास 10 फूट आहे. अच्छा. इलेक्ट्रिक ताराजवळ तुम्ही जर पाहिला असेल तर खालच्या ताराला लागत असेल, मग तिकडे पाहिलं उसाला म्हणजे काही पानं त्या ताराला लागायला. अच्छा. आणि फुटवे कसे जोमदार आहेत का? आणि वैशिष्ट्य एकच आहे की सर्व फुटव्याची जाडी आणि उंची सारखी, एकमेकाला फुटवे दाबीन येतात. नवीन फुटवा कम्प्लीट बंद आहे आमच्या ह्याच्यात. अच्छा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जे आहेत ते एक सारखे ते सारखे आहेत. आणि ते म्हणजे जर जॉईंट फॅमिलीतले लोक जसं आता एका जीवाची टीम आहे तसे वाढलेत ते आता. अच्छा. रगदार आहेत आणि जाडी फार हे आहे. आणि आता माझा जो अनुभव आहे समजा बाराती साहेबाचा, माझा मी 50 वर्ष म्हणजे 40 वर्ष ऊस शेती करतो. तर पाऊस कमी आहे, जर पाऊस असता तर आजच्या घडीला माझा ऊस
किमान 15 ते 16 कांड्या वाचला असता आणि ऊसाला म्हणजे आपल्याला उजेड ऊसात माझ्या पडला नसता. आता सगळा अंधार असला बरं असता. आजपर्यंत तुम्ही जे ऊस केला हे ऊस तर याच्यात दोन्हीमध्ये किती अंतर आहे आतापर्यंत जे ऊस करत होता आणि आता म्हणजे जर सांगायचं जर समजा आजच्या घडीला तर आम्हाला असं वाटतं की उत्पादन खर्च कमी असून मला कमी झाला आणि उत्पादनाच्या आज मला वाटतं मी 80-90ची म्हणजे अशा स्टेजला 80-90 टन मला होईन असं वाटतं. अच्छा आता पारंपरिक पद्धतीने असा ऊस आला का कधी नाही पारंपरिक पद्धतीनं म्हणण्यापेक्षा मी पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात जायचो, सगळ्या गोष्टी करायचो, तिथल्या पुस्तक वाचायचो, तिकडून आणायचो. पण विषय कसा होता की शेतकऱ्याच्या कामाच्या व्यापामध्ये शेतकरी मेन पीक दुसरं ठेवून जसं यात्रा आली मी निघून जात होतो. पण यांनी मी जायच्या आधी म्हणजे ड्रिंचिंग करा आणि कुठं जातच जा, ड्रिंचिंगचं सामानच घरी पाठवलं माझ्या. मग मला ती कारण त्यांच्या ते जसं ट्युशन घेतल्यासारखं आमचं ट्युशन घेतात ते. आम्ही कारण सांगू शकत नाही आणि त्याचे रिझल्ट दिसायला मग उल्हास यायला आम्हाला. आता तर शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही हे किटच्या संदर्भात शेतकऱ्याला मी एवढंच सांगतो की जसं कसं असतंय की तुम्हाला एकतर नवीन जग इतकं बदलायलं आहे. आता आपण तितक्या गोष्टी वाचून हे करू शकत नाही आणि लोकांना आता शेतकऱ्याला फसवायचा धंदा सुरू केला. कारण तुम्ही जर मोबाईल उघडला, पेपर उघडला, कंपन्यावाले लोक हातात ते बॅनर पोस्टर घेऊन फिरायलेत, एक डेमो प्लॉट देते तुम्हाला काय किलोचा आणि नंतर मग त्याचा आणि तुमचा काही संबंध नसते. ते काय टाकायलेत काय आपल्याकडून. पण यांचं कसं आहे हे ना यांच्या प्रॉडक्टवर यांचा विश्वास यांचा असल्यामुळं हे आमच्या शेतात बार यायलेत. आता किती चक्कर मार ही 7वी मी आधीच सांगितलं तुम्हाला ही 7वी ते 8वी चक्कर आहे. अच्छा आणि तुम्ही समाधानी आहेत का आणि सगळ्यात महत्त्वाचं चक्कर मारीत असताना ते वेळ घेतात तुमचा आणि त्यांचा वेळ देतात आणि चक्कर जास्त 1-1.5 तासाचा ते आपल्याकडून डिले होते त्यांच्याकडून. आता मला म्हणले होते ते मी 11:30ला येईल तर ते 12ला 12:30ला आले. म्हणजे आपण काही इतके काम नाही आपल्याला किंवा असं नाही आलो आज मंगळवारी याले दुसऱ्या मंगळवारी असा प्रकार नाही. आणि दुसरी गोष्ट की ते स्वतः येऊन स्वतः पाहून आणि आपल्या काय चुका झाल्या आणि आपला काय अनुभव हे सुद्धा ते पुढच्या त्यांचं ज्ञान वाढण्यामुळं आणि त्यांच्या त्या औषधात सुधारणा करण्यामुळं ते आपल्याकडून सुद्धा मार्गदर्शन घेतात. त्यांचंच आपल्याला सांगत नाहीत. तर तुम्ही एकंदरीत या किटच्या नियोजनावर समाधानी आहेत का नाही समाधान तुम्ही आहे. आणि आता याच्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला एकदा आणखीन 2-3 व्हिडिओ करू. आत्ताच त्यांनी मला सांगितलं की ते नवीन एक कल्की नावाचं त्यांनी हे आणलं आहे लिक्विड आणलं आहे जे आपल्याकडं म्हणजे आपल्याला माहीतच नाही. ते मी त्यांच्या एकदा अमृत पॅटर्न शेती जे यांच्या मार्गदर्शनाखाली करायलो तर मी एक 15 ते 20 ट्रॅक्टर खत एका ठिकाणी साठवला, त्यातली पाणी टाकून त्यातली उष्णता नष्ट केली आणि यांनी सांगितलेलं खत म्हणजे त्याला काय म्हणतात की हे ज्याचं डिकम्पोज होईल जे पत्तीसारखा बारीक होईल तसं कल्चर टाकलं आणि यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात टाकलं आणि यांनी ती कलकी दिली ती त्याचं मी 400 लिटर पाणी त्याच्यात टाकलं तर मी ते खत गांडूळ खतासारखा होता. तर कळण्याचं आपल्या गांडूळ भाषेत सांगायचं तर आपल्या चहाची पत्ती असा इतका बारीक झालता खत की येणारा जाणारे माणसं मुलाले तुम्ही याच्यात काय टाकलं तुम्ही याच्यात काय टाकलं का गांडूळ खतच आहे का ते. आणि त्यांनी तर मला सांगितलं की तुम्ही 1 ट्रॉलीत खत घेतला आणि आमचं जर औषधं टाकली तर त्याची उपजवता 5 ट्रॉलीची 5 पट त्याची गुणवत्ता वाढते. आता ते त्याच्यात मी हळदी करता टाकला तर दुसऱ्या शेतात ते त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकू. आता काही गोष्टीत आम्हीच कमी पडलो त्याच्यात कल्टिवेशनमध्ये. मला ऊसाला भरपूर माती लावता आली नाही कारण ऊस इतका फास्ट वाढला. मेमध्ये पाऊस आला आणि लेबर भेटलं नाही आणि याच्यात गावरान खत एकदा टाकायचं होतं मला एकरी काय ते काय मला टाकणं झालं नाही. आता काही जे समजा उत्पन्नात जे घट येईल ते आमच्या चुका मानायला मला मी माझं सांगतो की उत्पन्नात घट येईल ते माझी चूक असणार त्याच्यात. तरी एकंदरीत ऊसाबद्दल आपण समाधानी आहेत अत्यंत समाधानी आहेत. कारण ऊसातली तुम्ही पाऊस कमी असताना ऊसातली काळंकी पहा. कारण आमच्याकडं पाऊस इतकाच झाला की बाकी ठिकाणी आम्ही हळदीला स्प्रिंकलर लावले, कुठं ठिबक चालू केलं. ऊसाच्या लायकच पाऊस नाही. ऊसामध्ये आता उभा राहता आलं नसतं पाहिजे आम्हाला इतका चिखल पाहिजे होता. आता सगळं पाट पाण्यानं ऊस चालू लाईन त्रास झाली त्याच्यामुळे ऊसाचा याला सुद्धा येईना आमच्याकडं. तरी ह्या पद्धतीचा ऊस आहे आपला 6 महिन्यामध्ये. हां आता म्हणजे इतकी म्हणजे निसर्गाची आमची इतकी हे होऊन ह्या ऊसाची आजची कंडिशन आहे. आता तुम्ही तर पाहत असताना हे पान कसं येतं पानाची साईज एकदम पानाची साईज आहे. आणि दुसरी गोष्ट पानाची जाडी नाही, पान असं पातळ असं नाजूक पान येतं एकदम कवळलंच पान आहे. 4 बोटाचं पान झालेले. तर एकंदरीत
निकम साहेबांना आपला अनुभव सांगितला आहे. मित्र हो, ॲग्रोनेट गेली 5 वर्ष महाराष्ट्रभर काम करते. संबंध महाराष्ट्रातला असा एक पण जिल्हा नाही की तिथं ॲग्रोनेटचं कार्य नाही. आपण ऊसाचं बघू शकतात. आज रोजी ऊसाचे फुटव्यांची संख्या आणि सर्वात महत्त्वाचं एक समान फुटवे आहेत. आणि मामा निकम साहेब जसं म्हणले की बाबा फुटवे समान असले तरच रिझल्ट येतो. आणि याच्यामध्ये बघा ऊसाचे फुटवे एक समान आहेत आणि जोमदार फुटवे आहेत. आणि निश्चितच या परिसरात ह्या तालुक्यात आम्ही लावतो वेळेसच म्हणलो होतो की तालुक्यात देखील एवढा ॲव्हरेज कोणाला येणार नाही आणि त्याच पद्धतीचं ऊस आहे. तरी मित्र पावसाचं प्रमाण अत्यल्प कमी आहे. जर आज पाऊस असला असता तर ह्या ऊसाची आणखीन एक 6 ते 7 कांडे वाढले असते. आणि पाऊस नसताना देखील या परिस्थितीत आहे. येणाऱ्या 3 महिन्यानं परत आम्ही एकदा तुमचा व्हिडिओ करू आणि शेतकऱ्याला टाकू. अगदी राहावा रोडवरच शेत आहे. आपण यांच्याशी कधी संपर्क साधू? आपला मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 99 22 40 44 84. एकदा सांगा. 99 22 40 44 84. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा ऊस प्लॉट बघायला येऊ शकतात आणि आमच्याशी संपर्क करू शकतात. आमचा मोबाईल नंबर आहे 83 79 89 89 86. आणि